एवढीच आहे की आज मी तुम्हाला इथे स्टेजवरती जे तुमचे पैठणी आहे, घडी आहे, जे जे काही बक्षीस आहे ते देऊ शकत नाही. कारण का समजदार आहेत माझ्या बहिणी माझ्यासारख्या. इथे अजिबात राग भरून जाऊ नका. जाणार का नाही? हा बघा, माझ्या बहिणी खूप हुशार आहेत, आहे का नाही? कारण तुमच्यासाठी हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता आपण वेळ दिला होता, पण 11 वाजता माझ्या बहिणी आल्या नाही. त्यांना माहित आहे की वेळ 2चा 3चा असतो आणि रात्री 12 वाजता, आहे की नाही? म्हणून तुमच्याकडे मी 11 वाजता ठेवला आणि 6 वाजता संपवायचा आहे. कारण इथे आपण वेळ वाढून घेतली असती, पण इथे दुसरा कार्यक्रम आहे ऑलरेडी नियोजित, त्यामुळे वाढवू शकत नाही आपण. मला वाटलं होतं की वाढवून घेऊ, 3 स्लॉटमध्ये कार्यक्रम करू, पण बाहेर बघा रान लागलेले कार्यक्रम इथे, त्याच्यामुळे आपण आता वाढवू शकत नाही. तर तुम्ही सर्वांनी जे जुलै महिन्याचे बक्षीस आहेत, पैठणी, घड्याळ वगैरे जे काय असतील ते उद्यापासून ऑफिसमध्ये या. तुम्हाला कुपन दिले आहेत का नाही? बघू कुपन कोणाकडे? सगळ्यांकडे कुपन दिलेले आहेत. तर सर्वांनी उद्यापासून ऑफिसमध्ये या. तुमचे जे बक्षीस आहे ते आणि या भावावरती असंच प्रेम करा. 18 वर्ष, 18,000 करोड, मुंबईमध्ये 5 सुपर मार्केट, पुण्यामध्ये 5 सुपर मार्केट, 36 जिल्ह्यामध्ये 36 सुपर मार्केट, आणि विजन काय? 18,000 करोड. कुणाचं? आपलं सगळ्यांचं, बरोबर की नाही? तर तुम्हाला सर्वांना परत एकदा मी विनंती करतो की इथून बाहेर गेल्यावरती आता बाहेर तुमच्यासाठी रिटर्न गिफ्ट आहे, सर्वांसाठी आहे. लाईनने जावा, रिटर्न गिफ्ट घ्या. ह्या गेटमध्ये पण आहे, त्या गेटमध्ये पण आहे, हो की नाही? आणि व्यवस्थित शिस्तीमध्ये जा, अजिबात गोंधळ करू नका. पण लकी ड्रॉ शेवटचं पाहून जा. आणि लकी ड्रॉ, आणि एक सांगतो की 32 इंची कलर होती. किती होती? 32 इंची, पण स्टॉक नव्हता ऑफिसमध्ये, त्याच्यामुळे 43 इंची देतो. भाग्यवान आहे. 43 इंची टीव्ही आहे, 32 इंची नव्हता, म्हणून तुम्ही भाग्यवान कोणाला लागणार आहे आपण बघूया, पाहूया ती ताई कुठे आहे. खरंच ही भाग्यवान. जाऊ नका, जी जाते तिला नमस्कार मैत्रिणींनो, आणि नमस्कार माझ्या सगळ्या बहिणींना. मला खूप आनंद झाला इकडे येऊन. काय कोण काहीतरी बोलतंय? ओळखीच्या आहेत वाटतं. बाजूला राहायचा. बोलणार आहे मी. बेसिकली मला माफ करा जर माझं बोलताना थोडं होतं, आणि त्याच्यानंतर मी घरी पोहोचले, तर त्यामुळे जरा थोडीशी तब्येत बिघडली त्याच्यानंतर, कारण खूप हेक्टिक चालू होतं रोजच. आणि तुम्ही सर्व महिलांकडे बघून मला हे नेहमीच वाटतं की मीही तुमच्यातलीच एक आहे. नेहमीच घरचं करून आपल्या दोन्ही मुलांचं, म्हणजे आपला नवरा आणि आपला मुलगा, असं दोघांचंही करून बाहेर पडणारे या ज्या सर्व महिला असतात, यामधल्या काही नोकरी करतात, काही घरी असतात, तर हे सगळं करून पुन्हा शूटिंग करून आणि घरी यायचं, आणि पुन्हा दुसऱ्या दिवशीची मुलाच्या डब्याची तयारी करायची, हे सगळं अजूनही मी करते. माझ्या लग्नाला 22 वर्ष पूर्ण झाली आहेत, पण दोघांनाही, म्हणजे माझ्या दोन्ही मुलांना, तुषार देवल सगळ्यांना माहिती असेल, चला हवा येऊ द्या चे म्युझिक डायरेक्टर, आणि आम्ही दोघांनाही माझ्याच हातचं लागतं, त्यामुळे घरी नेहमी करते. आता मला फक्त एवढंच म्हणायचंय की कौतिक सर, जेव्हा मी इकडे आले तेव्हा मला खूपच वाटत होतं की दादा कुठे आहेत, कारण आल्यानंतर सगळीकडे तुमच्या नावाचा जयघोष ऐकला, परत वहिनींच्या पण नावाचा जयघोष ऐकला, आणि खूप बरं वाटलं की तुम्ही इतक्या महिलांना घराबाहेर काढलं. इन जनरल घराबाहेर काढणं वाईट असतं, पण दादांमुळे किमान तुम्हाला हे व्यासपीठ मिळालं, घराबाहेर पडता आलं, आणि सगळ्या बायकांना मिळून एक गेट टुगेदर करता आलं. आणि मगाशी दादांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही पिकनिक करता, बाप रे, यासारखी गोष्ट नाही. मी तुम्हाला सांगू, आयुष्यभर स्वयंपाक पाणी, नवरा, मुलं, सासू सासरे, घरचे सगळे असणार आहेत,
पण स्वतःसाठी जगा. जशा तुम्ही आज जगताय आणि जगलात, म्हणजे आज मी अगदी लहान मुलांपासून ते 70 वर्षाच्या 75 वर्षांच्या स्त्रियांपर्यंत सगळ्यांना इथे परफॉर्म करताना बघितलं. मगाशी सुलेखा ताईने सांगितलं त्याप्रमाणे सोपं नाहीये स्टेजवर येणं. मी तुम्हाला सांगते, मी नाटकात काम करत होते, त्याला आय थिंक 2007 मध्ये मी येळकोट केलं होतं. आणि तेव्हा माझा शिवाजी मंदिरला प्रयोग झाला होता. त्यानंतर मी फक्त नाटकच बघायला शिवाजी मंदिरला येते. A to Z नंतर 1 by 1 माझ्या सिरियल्सच चालू राहिल्या. त्यामुळे नाटकात काम करणं माझं जरा राहून गेलं. तर शिवाजी मंदिर हे तर काय म्हणतात ते पंढरीच आहे, पंढरी आहे. आणि इकडे मला या निमित्ताने यायला मिळालं. सो मी वहिनी आणि दादांचा तर थँक्यू म्हणणारच आहे. पण किरण दादांना मी खूप वर्ष आधीपासून ओळखते. आणि माझ्या घराला माझं बाळ झालं तेव्हाही त्यांनी पाहिलेलं आहे. सो किरण दादा, थँक्यू सो मच की तुम्ही मला इथे बोलवलं. आणि तुम्ही इथे बोलवलं म्हणून मला या सगळ्या मैत्रिणींना भेटता आलं. त्यांच्यातले वेगवेगळे त्यांनी जे जे काही ते सादर केलं ते बघायला मिळालं. मला खूप मजा आली आहे, मी खरं सांगते. फक्त काय आहे, मी यांना थोडीशी घाई करत होते मला जायचंय म्हणून, कारण मला आज नाईट शूटिंग आहे आणि मी आज रात्रभर शूट करणार आहे. तर लक्ष्मी निवासचं नाही, तर मी आता इथून शूटिंगला जाणार आहे. ते एका गाण्याचं शूटिंग करणार आहे. तर त्यामुळे मग मी तिकडे जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट, मला अजून एक गोष्ट सांगायची आहे सगळ्यांना. उखाण्यात सांगू का? उखाण्यात घेतात एकदम बेस्ट. अरे एवढ्या बायका जमल्यात, एकीनेही उखाणा वगैरे काही घेताना मी पाहिलं नाही. म्हणजे मी आल्यापासून तरी कोणी घेतलं नाही, पण मला घ्यावासा वाटतोय, मी घेते. स्वामी स्वरूपानंदांची समाधी आहे पावस. तुषारचं नाव घेऊन सगळ्यांना आवाहन करते, येत्या 11 ऑगस्ट पासून कलर्स हिंदीवर येते माझी मनपसंद की शादी नावाची हिंदी सिरियल. आणि पाहायला विसरू नका झी मराठीवरची लक्ष्मी निवास. पावस आणि निवास काहीतरी जोडलंय मी. नाही, सहल असं केलं ना बरोबर. हे यायलाच पाहिजे ना स्टेजवर आल्यानंतर. नाही, आज काव्यधारा स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा ती त्याच आहे मूळ. म्हणजे महिलांना सांगायला नको, उखाणे तयार करतात ते म्हणजे स्वरचितच असतात ना. अर्थातच. आणि ते पण जे पल्लेदार म्हणतात त्यांचं फारच कौतुक आहे. तेवढं मला कधी जमलं नाही, पण मला मजा आली आज एकंदरीतच सगळ्यांना भेटून. आणि वरती पण मोठ्या संख्येने सगळ्या आहेत, खाली पण सगळ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. बसायला जागा नाहीये, त्यामुळे मी सीट खाली करेन लवकरच, कारण मला जायचंय म्हणून. नाही, तुम्ही खाली केली की लगेच दुसरे सेलिब्रिटी तयारच आहेत. प्राजक्ता ताई पण येतेय, सगळ्यांना आता भेटायला मिळणार आहे, बाकीच्या सगळ्या सेलिब्रिटीजना. किरण दादा थँक्यू, तुम्ही बोलवलं. आणि वहिनी थँक्यू, खूप सुंदर दिसता तुम्ही. दादा मस्त आहे वहिनी. ये जोडी को किसी की नजर न लगे. इथे आल्या. किरण दादा कुडाळकरांनी मला इथे बोलवलं, त्याबद्दल थँक्यू सो मच त्यांना. आणि हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, आणि मगासपासून मी ऐकते तुमच्या सगळ्यांच्या जे दिल के करीब आहेत, आणि तुमचे दादा आहेत, तुमचे सेलिब्रिटी दादा आहेत, कौतिक दांडगे साहेब, वहिनी, यांना सुद्धा मला थँक्स म्हणावंसं वाटतंय की आज या कार्यक्रमाला मला त्यांनी बोलवलं आणि एवढा सन्मान दिला. थँक्यू सो मच. आणि आत्ता तुम्ही जी कला सादर करताय, मगापासून मी जे बघतेय तासभर, तर मी तुम्हाला खरं सांगू का, एक कलाकार म्हणून, एक आर्टिस्ट म्हणून मी तुम्हाला सांगते सगळ्यांना की या व्यासपीठावरती येऊन आपली कला सादर करणं किंवा फक्त या व्यासपीठावर येऊन उभं राहणं, ह्याला सुद्धा खूप गट्स लागतात. आणि त्यात तुम्ही तुमची कला सादर सुद्धा करताय, उत्तमरित्या करताय. कविता खूप सुंदर झाल्या, नाच सुद्धा खूप छान झाले. आणि तुमचं काय म्हणतात एन्थुझियाझम, तुमचा उत्साह मला अतिशय आवडला. आपण जेव्हा ॲक्टिंग करतो ना किंवा रंगभूमीवरती एखादी कला सादर करतो, त्यावेळेला सगळ्यात पहिला रूल काय असतो माहितीये, आपण घाबरायचं नसतं आणि सगळे इनहिबिशन सोडून आपल्याला मी कशी दिसेन किंवा मी कशी बोलेन किंवा 4 लोक माझ्याबद्दल काय बोलतील, हे सगळं इथे येऊन काम करायचं असतं. ती आपली रंगभूमी आहे. आणि जर का रंगभूमीने तुमचा स्वीकार केला तर मग काय पुढे बघायलाच नको अजिबात. तर तुम्ही खूप छान सादर केली तुमची कला. थँक्यू सो मच. आणि आज मला ती कला बघायला सुद्धा मिळाली.
ऑल द बेस्ट आणि अशा सगळ्या जणी खूप पुढे कधी कधी म्हणजे खलनाईचं पण आपण साकारलेलं आहे, पण तुम्हाला आवडणारी भूमिका जवळची असते. म्हणजे हा प्रश्न होता की तुमची जर कशी मुलं असतील किंवा 4 वर्षाची त्याच्यातलं तुम्ही सगळ्यात लाडकं कुठल्याही देडकं त्याची आधी आपली कला आणि आपल्याला एखादी भूमिका जरी आवडली नाही तरी सुद्धा ती आपलीशी करून घ्यावी लागते आणि कारण काय होतं आपण जी कला सादर करतो ती आपल्या प्रेक्षकांसाठी करतो माझ्या प्रेक्षकांसाठी करतो तर तिथे मी तिथे जास्त छान काम करेल किंवा ही भूमिका मला आवडली ती आवडली नाही असं आपण म्हणू शकत नाही. कारण कलाकार आपल्यावर प्रेम करत असतो आपल्या कलेवर प्रेम करत असतो आणि त्यांना आपल्याकडून 100% जसं दिली 100% ही एक काय म्हणतात सुरुवात करून त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला ती कला सादर करावी लागते त्यांच्या प्रेमासाठी. त्या भागात म्हणजे हा कलाकार हा गोष्टीला असतो फक्त रसिक प्रेक्षकांच्या भागासाठी आणि अनेक दुःख असतात. त्या दुःखद प्रसंगामध्ये आपली कला कधी त्यांच्यासमोर घेताना आपण मुख्य बाजूला घेतो आणि फक्त रसिकांसाठी घेतो. एकदा जोरदार म्हणजे आज आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या सर्व ताईंना या ठिकाणी आपण प्रोत्साहन केलं आपण की तुम्ही तिथून तुमची कला या ठिकाणी रंगमंचावर सादर केली पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी महाराष्ट्र बाजारपेठेच्या परिवाराच्या वतीने सन्माननीय डॉक्टर म्हणतो संस्थापक आणि CEO अनुजा डांगे मॅडम यांच्या वतीने आपले समोर सुद्धा मनापूर्वक आभार व्यक्त करतो. काय बोलतात सोन्याची नथ ठेवली, पैठणी आहे, घड्याळ आहे, बरंच काही आहे. असा एकमेव भाव आहे जो सगळ्यांच्या पाठीशी असतो. काय म्हणा या लाडक्या भावाविषयी आणि महाराष्ट्र बाजारपेठेविषयी? मगापासून मी बघते की डॉक्टर कौतिक दांडगे म्हणा किंवा अनुजा वहिनी म्हणा या सगळ्यांच्या दिलके करीब खूपच आहेत आणि सगळ्यांना खूप रिस्पेक्ट आहे त्यांच्याबद्दल. आज त्यांनी किरणदादांनी आज मला इथे बोलवलं त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि खूप छान कार्यक्रम चालू आहे आणि 1 लाख महिला या MVP मध्ये आहेत असं मी ऐकलं आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या महिला खूप भाग्यवान आहेत की त्यांना एवढा असा मोठा सेलिब्रिटी दादा मिळालेला आहे जो त्यांची खूप काळजी घेतो. आता काही कलासुद्धा सादर केल्या महिलांनी, खूप छान सादर केल्या आणि इथे मला आज किरणदादांनी बोलवलं त्याबद्दल थँक्यू सो मच दादा. आणि या सगळ्यांसाठी मॅडम एक गोष्ट बरं की 1 दिवस वन डे पिकनिक सुद्धा फ्री असतो. काय म्हणाले आमच्या या सगळ्या बहिणींसाठी एवढा मोठा भाव आपल्या पाठीशी आहे? भाऊ तर पाठीशी आहेच, पण मला असं वाटतं की सगळ्या महिलांना ना ही पिकनिक खूप गरजेची असते. कारण त्या 24 तास काम करत असतात आणि त्याचा मोबदला त्यांना मिळत नसतो, तर कुठेतरी विरंगुळा त्यांना गरजेचा असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की ही अशी पिकनिक म्हणा किंवा हे असे कार्यक्रम महिलांसाठी खूप महत्त्वाचे असतात, गरजेचे असतात. टाळ्या होऊन जाऊ त्यांसाठी जोरदार टाळ्या. अबुद्ध फुल सोळा आणि पाठीराखा अर्थातच डॉक्टर कौतिक दांडगे सर यांच्याविषयी काय म्हणतात? मला ॲक्च्युली पहिल्यांदाच त्यांना भेटायला मिळालं. खरं तर या कार्यक्रमाला मला त्यांनी आमंत्रित केलं, किरण दादांनी आमंत्रित केलं, त्याच्यामुळे मला भेटता तरी आलं. आणि इथे आल्यानंतर त्यांचं कौतिक सरांचं कौतुक किती जण करतायत हे बघितल्यावर मलाच त्यांना भेटायची इच्छा झाली होती. बेसिकली त्यांनी खूप काहीतरी मोठं करून ठेवलेलं आहे असं मला खूप मनापासून जाणवलं. कारण त्यांनी अनेक बायकांना व्यासपीठ मिळवून दिलं आणि त्यामुळे नुसतंच घरात राहणं धकाधकीच्या आयुष्यामध्ये फक्त घरामधलं चूल आणि मूल सांभाळणं याच्यापेक्षा पलीकडे जाऊन जगण्यासाठी त्यांनी शिकायला त्यांना मला वाटतं शिकवलं आहे असं मला वाटतं. खूप छान, मला मजा आली. मला सांगायला आवडेल की 1 दिवस आमच्या महिलांसाठी ऑर्केस्ट्रा मोफत असतो, 1 दिवस नाटकही बघायला फ्री असतं आणि 1 दिवस पिकनिकही. काय म्हणाले आयुष्यात? हो, मलाही आत्ताच कळलं की नाटक आणि पिकनिक असते. म्हणजे या सगळ्या गोष्टी या सगळ्यांना तुम्ही देताय ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि कौतिकदादांचं खूपच कौतुक आहे आणि अनुजा वहिनींचं पण की त्याही त्यांना एवढा साथ देतात. त्या त्यांच्या पाठीराखा आहेत आणि ते त्यांचे पाठीराखा आहेत. आणि त्यामुळे आणि हा जो दादा आहे कौतिकदादा त्यांनी या बायकांना हे असं मस्त सगळीकडे नेऊन वगैरे त्यांना जे काही आनंद ते देत आहेत ना हा त्यांच्या निरोगी आणि पुढच्या चांगल्या आयुष्यासाठी त्यांना आशीर्वाद मिळाला ठरेल. थँक्यू सो मच. आम्हाला फार बरं वाटलं तुम्ही आला. पुन्हा एकदा आभार. तुमचं नवीन काय येत असेल तर एक थोडं सांगितलं बरं होईल. सध्या तर झी मराठीवर लक्ष्मी निवास माझी सिरियल चालूच आहे. त्यातली मंगल सगळ्यांना आवडते पण आता लवकरच सविता नावाचं नवीन कॅरेक्टर घेऊन कलर्स हिंदीवर मी पदार्पण करते. बेसिकली बरेच वर्षमध्ये मी थोडासा गॅप घेतला होता हिंदीतून मूल झाल्यानंतर आणि फक्त मराठी करत होते. माझी तुझी रेशीम गाठ तर सगळ्यांनी पाहिलंच होतं. त्याच्यानंतर मग राणी मी होणार, सुख कळले सारख्या सिरियल्स केल्या आणि आता लक्ष्मी निवास चालू आहे. पण आता
कलर्स हिंदीवर माझी येते 11 ऑगस्टपासून रात्री 10 वाजता, मनपसंद की शादी. सूरज बडजात यांची ही सिरियल आहे. सगळ्यांनाच माहिती आहे मैंने प्यार किया, हम आपके कौन सारखे खूप उत्तम कलाकृती त्यांनी आणल्या लोकांसमोर. तर त्यांची ही कलाकृती आहे आणि त्यातून मी येते आहे. सो थँक्यू त्यांनासुद्धा. आणि मला सगळ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की प्लीज येत्या 11 ऑगस्टपासून तीही सिरियल बघा आणि लक्ष्मी निवासही बघायला विसरू नका. मी प्रत्येक वेळेला मराठीतून आणि हिंदीतून वरचेवर सगळ्यांना भेटायला येते. आणि ताईंनी शब्द दिले की महाराष्ट्र बाजारपेठचा कसलाही कार्यक्रम असू द्या मी हजेरी लावणार. कुडाळकर सरांचं पण तेवढं